जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो। मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो। मंडळी, या गाण्याप्रमाणे ज्यांची वाढदिवसाची तारीख ज्यांना माहिती नाही, तर त्यांच्यासाठी सरकारने 1 जून हा दिवस, ही तारीख डिक्लेअर केलेली आहे असं मी कुठंतरी वाचलं होतं. तर मंडळी, ज्या ज्या लोकांचा आज 1 जूनला वाढदिवस आहे त्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पूर्वी आमच्या आई वडील रानावनात जायचे, मोलमजुरी करायचे, तर त्यांना कुठे शाळा माहीत आणि काय, तर ते शिकले नाही काय नाही, तर त्यांनी आमची पण जन्मतारीख कुठं लिहिली नाही. तर आमची पण 1 जून. आज सर्वांना शुभेच्छा ज्यांची ज्यांची 1 जून. आणि आज आहे जागतिक पालक दिन, तर त्याच्या देखील सर्वांना शुभेच्छा. आणि आज मी मॉर्निंग वॉकला गेले नाही, कारण की सकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा मेघराजांनी हजेरी लावलेली आहे. आमच्या लहानपणी तर कुठे काय बड्डे ना काय ते काही माहीतच नव्हत्या आम्हाला, कधी कोणी केलाच नाही. आणि आताच्या काळात आधुनिकता आल्यामुळे आता ज्याचे त्याचे मुलं ज्याच्या त्याच्या आईवडिलांचे हॅपी बड्डे करतात. तर बऱ्याच वर्षांनी माझं तर लग्नानंतरच झालेला आहे बड्डे, तो माझ्या मुलींनी केलेला आहे. एक दिवस असाच विचार करता करता माझ्या मनात आलं की आम्ही सगळ्यांनी जर मिळून पैसे काढून एकत्र जर तिथे आमच्याकडे महिला मंडळचा केला तर बड्डे, असा विचार आला. तर मी तो विचार महिलांसोबत मांडला, तर त्या पण हो म्हणाल्या. तर आम्ही खूप छान असं एन्जॉय केला एकत्र करून बड्डे. आणि 1च वर्ष बड्डे केला आणि त्यानंतर कोरोना व्हायरलनी हजेरी लावली, तर मग ते पुन्हा बंद झालं. तर त्यानंतर मग गेल्या वर्षी 2024ला नंतरचा बड्डे झालेला आहे आमचा. तर त्याचे पण व्हिडिओ आहेत, तर ते मी नंतर टाकणार आहे. आणि आज आहे पुन्हा 2025चा बड्डे 1 जूनचा, परंतु तो होते की नाही, कारण की आज आमच्या रोहितचे हळद पण आहे तिथे, तर सगळ्या तिथे बिजी असणार आहेत. तर पाहूया मग आपण गेल्यावर तिथे काय होते, बड्डे होते की नाही, की रोहितची हळद होते. आणि तशी पण सकाळीच पुन्हा पावसाने 5 वाजेपासून हजेरी लावलेली आहे, तर खूपच पाऊस लागलेला आहे. तर आता काय माहिती त्या हळदचे काय हळद होते ते आपण जाऊन पाहूया आता. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.